आणि जर तुम्ही तुमचं नाव घेऊन, आणि बघा ना तुमचं नाव पण बायबल सांगतंय तर हातावरती कोरले प्रभूच्या वानाने खेळायच्या, तुमचा फोटो पण आहे त्याच्या हातावर, आणि त्या प्रभूने जर तुम्हाला सेवा कार्य करण्यासाठी जर आवाज दिला, हाक मारली, तर तुम्ही का सेवा कार्य करत नाही? मग जरा आजूबाजूला बघा ना काय चालतंय, आपण काय करतोय, ते काय करतात आणि आपण काय करतो, काही फरक आहे का नाही? पुढे काय लिहिलंय? बसालेले ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलवले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. सर्व प्रकारचे काय दिले आहे? अक्कल दिली. देव बोलत त्यावेळेस काय देतो? तुम्हाला काय भेटली की नाही अक्कल? अक्कल दाणच नाही आले. पाच एवढे वर्ष झाले चर्चला येतो पण अक्कलच नाही आली अजून मला काम करायचे देवाच्या राज्यात. अक्कलच आहे ना मला अजून. मी नाही बोलत, प्रभू म्हटला ज्या लोकांना देवाने हाक मारली, प्रभूने त्यांना पहिली काय दिली? काय दिली? अक्कल. दुसरं काय दिली? बुद्धी. कशासाठी दिली? कशासाठी बुद्धी वापरतोय आपण? तिसरं काय दिलंय? ज्ञान दिलं. चौथं काय दिलंय? कसब दिली. म्हणजे काय दिलंय? कला. हे वाजवण्यासाठी, करण्यासाठी देवाच्या राज्यात एवढ्या गोष्टी जो व्यक्ती नाव घेऊन हाक मारला प्रभूच्या राज्यासाठी बसालेला, देवाने हाक मारून त्याला एवढ्या गोष्टी दिल्या. उद्देश काय आहे की बसालेल त्याच्या कुटुंबातून त्याने परमेश्वराची सेवा कार्य करावी, परमेश्वराची आराधना करावी, परमेश्वराची महिमा करावी, परमेश्वराचा त्याने गौरव करावा. आमेन. तुम्हाला मला कशासाठी बोलवले? हाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. तुम्हाला कशासाठी बोलवले या ठिकाणी? अजूनही या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही, ज्ञान मिळालं नाही, बुद्धी मिळाली नाही, अक्कल मिळालं नाही, शांतपण मिळालं नाही, तुम्हाला काही मिळालं नाही. अजून विद्यार्थ्यांसारखं आपल्या माथ्यामध्ये हाय ते चालूच. मी जाईन काही समजत नाही, तिथं प्रार्थना करा, काय करा, काही नाही, जाऊन बसायचं फक्त. आपला काहीच कळत नाही. काल एका घरात आम्ही 2 मिनिटासाठी एका घरात आम्ही प्रेयरला गेलो.